सीजेपी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर बस स्थानक परिसरात डॉक्टर जयश्री थोरात, संगमनेरचे नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे अमर कतारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करून आंदोलनाच्या यशाचा आनंद व्यक्त करण्यात आला। डेज न्यूज मराठी व्हिडिओ HM न्यूज संपादक अन्सार सय्यद। आज खरं तर आपल्या संगमनेर बस स्थानकावरती सर्व NSUIचे सर्व विद्यार्थी संघटनेचे, छात्र भारती संघटनेचे सर्व लोक आज इथे आहेत, विविध पक्षाचे लोक आज इथे आहेत। खरं तर आम्ही सर्वजण इथे जमा झालेलो आहोत, कारण मागच्या 2 महिन्यापासून आपण जे बघतोय जो लढा दिल्लीमध्ये होता, तिथे सोनम वांगचुक त्यांचं उपोषण झालं, कॉंग्रेस जनता पार्टीचं प्रोटेस्ट झालं, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राहुलजी गांधी हे मागच्या 2 वर्षापासून मुलांच्या भविष्यासाठी पेपर फुटी विषयी ते सतत बोलत आहेत आणि सतत कारवाईची माग करतायत। असा इथे आज कुठे ना कुठे एक जी मागणी सर्व विद्यार्थ्यांची होती की धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा त्यांना पाहिजे होता, तर तो आज झालेला आहे। त्याचा खरा आनंदोत्सव करण्यासाठी इथे सर्वजण जमा आहेत। एक लक्षात घ्या की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं आणि सगळं बदलणं असं नाही, पण त्यांचा राजीनामा होणं हे अकाउंटेबिलिटी जी आहे ती त्यांची जबाबदारी होती। हे सर्व विद्यार्थी त्यांची जबाबदारी आहे, त्या सर्व परीक्षा त्यांची जबाबदारी आहे आणि चांगली एज्युकेशन सिस्टम आपल्या भारताला भेटली पाहिजे ही एज्युकेशन मिनिस्टरची जबाबदारी असते आणि त्याच्यामध्ये ते फेल झाल्यामुळे त्यांना राजीनामा देणं होतं आणि त्यांच्या बाकी सगळ्या मगरूर अशा मंत्र्यांसाठी हा एक लेसन होता की तुम्ही चुका कराल तर तुम्हाला प्रश्न विचारणारे असणार आहेत, असं समजू नका की तुम्हाला कुणी प्रश्न विचारणार नाही। आता ह्या भारताचे सर्व लोक जागृत झालेले आहेत, त्यांना लक्षात आलेलं आहे की काय चालू आहे। मागच्या 12 वर्षामध्ये पूर्ण भारताची काय स्थिती झालेली आहे, युवकांच्या भविष्यावरती अतिशय अतिशय काळं फासण्यासारखं नीटची परीक्षा जिथे 24 लाख विद्यार्थी दरवर्षी अपिअर होतात, तशा पेपर लीक होतो, TETचा पेपर लीक होतो। ह्या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य कुठे ना कुठे अंधकारामध्ये चाललं होतं। तिथं पहिली अकाउंटेबिलिटी जी घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहोत। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा फक्त तेवढंच नाही, पण दिल्ली पोलिसने तिथे शांतीमध्ये प्रोटेस्ट करणाऱ्या सर्व युवकांवरती, युवतींवरती, सर्व मुलामुलींवरती ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, त्याचा निषेधसुद्धा केला गेला होता आणि हे धर्मेंद्र प्रधान असो किंवा तिथलं शासकीय प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्यांची सर्वांची जबाबदारी होती की ह्या विद्यार्थ्यांना सेफ ठेवण्याची, पण ते त्यातही फेल झालेले आहे। म्हणून फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही पहिली पायरी आहे, अजून आपली लढाई खूप मोठी आहे। मला एवढंच सांगायचं, एकच मला विचारायचं आहे ह्या गव्हर्नमेंटला, ह्या सरकारला की ज्या मुलांना मारहाण झाली होती, कोणाचं डोकं फुटलं होतं, कोणाला कितीतरी पिलेट्सनी मारलं गेलं होतं, काही मुली ज्या आहेत त्या अतिशय सिरियस होत्या, त्यांच्या सगळ्यांचा हेल्थ रिपोर्टसुद्धा आम्हाला हवा आहे। ते कसे आहेत, ते काय त्यांना बरं आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत पाहिजे, कारण हे सगळे देशाचे नागरिक आहे, देशाचं भविष्य आहे आणि ह्या भविष्यासाठी लढण्यासाठी आम्ही काँग्रेस पार्टीच्या तर्फे, युवक काँग्रेस NSUIच्या तर्फे आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत। त्याबरोबर विविध समविचारी संघटना इथे आलेल्या आहेत। आमचं सर्वांचं एकच आहे की ह्या भविष्य वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजूट राहणं ही आपली जबाबदारी आहे, हे भविष्य वाचवणं आपली जबाबदारी आहे। मॅडम, या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी मृत्यू पडलेले त्याच्याबद्दल आपण पुढं काय करणार आहे? 20पेक्षा जास्त विद्यार्थिनी ह्यांचा म्हणजे पूर्ण देशामधनं त्यांनी पेपर लीक नंतर सुसाईड केलेले आपल्याला आढळले होते। खरं तर त्यांच्या पालकांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी कंपेन्सेशन, कारण ते त्या कुटुंबाचं भविष्य होतं। हे जे मुलं मुली जे
आता पेपर लीकमुळे त्यांनी जे काही कदम उचलले हे त्या कुटुंबाचं भविष्य होतं. मला एवढंच वाटतं सरकारला ठोस निर्णय घ्यावे लागणार आहे. काहीतरी कम्पेन्सेशन त्या फॅमिलीजसाठी पण दिलं पाहिजे. त्या आंदोलनाला यश मिळालं, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. खरं तर या गोष्टीचं आनंद व्यक्त करायचा की दुःख व्यक्त करायचं हा फार महत्त्वाचा विषय आहे. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, मृत्युमुखी पडले, त्यामुळे दुःख तर आहेच. परंतु गेल्या अनेक दिवसापासून जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. 3 दिवस त्या आंदोलनात सहभागी होतो. आंदोलन सक्सेस होण्याचं एकमेव कारण की ते आंदोलन फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं होतं. ते आंदोलन ना कोणत्या मुस्लिम समाजाचं होतं, ना ते आंदोलन पंजाबी, ना शीख, ना मारवाडी, ना महाराष्ट्रीयन, ना यूपी, ना बिहारी कोणत्याच लोकांचं आंदोलन नव्हतं. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःला विद्यार्थी समजून यायचा आणि विद्यार्थ्यांचे पालक ज्या ठिकाणी जातीचा कोणताही उल्लेख नसल्यामुळं हे आंदोलन सक्सेस झालं आणि सरकारला झुकावं लागलं. ह्याच पद्धतीनं भविष्यात जर सर्व जाती धर्माचे लोक एकवटले तर ह्या सरकारला 100% झुकावं लागेल. आंदोलनाला यश मिळाल्यामुळं मी समाधान व्यक्त करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. दिल्लीमध्ये माझे असंख्य मुलं मुली ज्या पद्धतीने आंदोलन करत होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणीतली एक मागणी आज पूर्ण झालेली आहे. परंतु संपूर्ण प्रश्न मिटलेला आहे असं नाही. ह्या विद्यार्थ्यांवर, ह्या मुलांवर ज्या पद्धतीने गेले म्हणजे 20 तारखेपासून जो अत्याचार झाला, जे अन्याय झाले, जी त्यांच्या शरीराची तोडमोड झाली, जो रक्ताचा सडा शिंपला गेला, मुलींना कपडे त्यांचे फाडले गेले आणि त्यांची जी अवहेलना झाली, त्यांचा जो अपमान झाला, त्या अपमानाचा हिशोब सुद्धा अजून आपल्याला घ्यायचा आहे. त्या लोकांवर मग ती पोलीस यंत्रणा असेल किंवा पोलीस यंत्रणेपेक्षा सुद्धा त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी अगदी सिव्हिल ड्रेसमधले काही आणि काहींना पोलिसांचे कपडे देऊन तिथे काही गुंड उतरवलेले होते. त्या सर्व गुंडांनी मारहाण केलेली आहे. त्याचा सुद्धा हिशोब आपल्याला मागावा लागणार आहे. आणि हे सगळं करण्याला प्रवृत्त करणारे आणि त्या आदेश देणारी जी यंत्रणा आहे, मग ते मोदी असो, शहा असो किंवा आणखी कोणी असो, ह्या सगळ्यांना म्हणजे खरं तर शहांना गृहमंत्री म्हणून मुख्य जबाबदारी त्यांचीच आहे. तर ह्या लोकांना जबाब विचारणं केवळ नाही तर खरं तर यांच्यावरच गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. आणि आपली जी सगळी समुदायाची मागणी आहे की आता धर्मेंद्र झाला आणि बाकीच्या जे नंबर आपण लावले आहेत ती मागणी सर्व जनतेच्या मनात ते खदखद आहे. हा जो आंदोलन झाले आहेत दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचे, तर सुरुवातीला शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं, मगरुरी दाखवली. खरं तर सुरुवातीलाच त्यांच्याशी चर्चा केली असती तर एवढा उद्रेक झाला नसता. परंतु ज्या मगरुरीने शासन त्यांच्याशी वागलं, सरकारने ज्या पद्धतीने आदेश दिले हिंसा घडवण्याचे, त्यामुळे हे सगळं हा उद्रेक वाढला. आणि आज खरं तर रस्त्यावर सगळं विरोधी अनेक पक्ष, संघटना, समविचारी संघटना, काही वकील संघटना सुद्धा उतरल्यात. याचं कारण असं, जे चीफ जस्टिस इंडिया आहेत त्यांनी सुद्धा परवा असं म्हटले की मला विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहायला वेळ नाही, मला तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मला हे दाखवू नका, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा सूत्रधार काहीतरी बोलतो आणि त्याच पद्धतीने आपण वागायचं असतं, हा मेसेज खरं तर ह्या लोकांना गेलेला आहे. आणि म्हणून ही मगरुरीची भाषा या लोकांनी वापरली आहे. ज्यांच्याकडे आपण न्याय मागायचा त्यांनी अशी भाषा वापरणं हे खूप खेदाचं. आणि त्याला उत्तर देताना ते म्हणाले की एक वकील माझ्याकडे आले आणि त्यांनी मला फक्त एक अर्ज दिला, ती काही रिट पिटिशन नव्हती किंवा कुठलं हे नव्हतं, म्हणून मी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं. खरं तर मला हे सांगायला आवडेल की एखादं साधं पोस्ट कार्ड जरी सुप्रीम कोर्टाला पाठवलं एखादा प्रश्न घेऊन, तरी सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे, निर्णय दिला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. आणि हा इतिहास आहे सुप्रीम कोर्टाचा. असं असताना त्या मुख्य न्यायाधीशांनी हे वक्तव्य करणं, ह्या सगळ्याच बाजूंनी ह्या विद्यार्थ्यांना कोंडीत काढण्याचा
प्रयत्न जो झालेला आहे आणि जी त्यांची शारीरिक हानी, मानसिक हानी, आर्थिक हानी ही या विद्यार्थ्यांची झाली आहे, त्याचा सुद्धा हिशोब आपल्याला मागावा लागणार आहे. तरी आज एक मुद्दा आपला पूर्ण झालेला आहे. एका मुद्द्यावर म्हणजे राजीनामा मिळालेला आहे, तरीही आम्ही संतुष्ट नाही हे सुद्धा आपल्याला शासनाला कळवावं लागणार आहे आणि निश्चितच आपण सगळे सोबत राहू. मी आता या निमित्ताने एवढेच म्हणेल की हम सब एक हैं, हम सब एक हैं, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. धन्यवाद. जिंदाबाद जिंदाबाद जयंती जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय लोकशाही जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है, धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. इनकलाब जिंदाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 जयंती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है, धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम. धर्मेंद्र तो शाहू आंबेडकरांचा शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है, धर्मेंद्र तो झाकी है. नरेंद्र अभी बाकी है. इनकलाब जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. वरात करा, वर 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 वर. नरेंद्र अभी बाकी है, धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है, अरे धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है. छात्र एकता जिंदाबाद 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 छात्र एकता जिंदाबाद 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 भारतीय लोकशाही जिंदाबाद 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 भारतीय लोकशाही जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. इनकलाब जिंदाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद.